या बाहेरच्या उसाभरी करताना आशा विश्वासकडे लक्ष द्यायला मला फारच थोडा वेळ मिळे. त्यांच्या खाण्यापिण्याची हेळसांड मी कधीही केली नव्हती. त्यांच्या कपड्यालत्त्यातही मी दैन्य दिसू दिलं नव्हतं. आणि मी कामात गुंतलेली असले तरी त्यांना हसवा खेळवायला अक्का आणि मंडळी होती. अक्का खरोखर थोर मनाच्या. माझ्या इतकीच माझ्या या मुलांवरही त्या माया करीत. एखाद्या वेळी आपल्या बाळ बेबीला विसरतील, पण खाऊ वाटताना आशा विश्वासला विसरायच्या नाहीत. त्यांच्या आधारावर मला मुलांबद्दल निष्काळजी राहता येत होतं. पण खाण्या कपड्यापेक्षाही मुलांना दुसरं काही हवं असतं. आईच्या कुशीत शिरून अंजारून गोंजारून घ्यायला त्यांना पाहिजे असतं, आणि ते मिळालं नाही तर ती दीनवाणी होतात हे मला त्यांनीच शिकवलं. एके दिवशी काय झालं, सावळ्यांनी मागितलेल्या शेवया पोचवून मी घरी आले. तो आशा दीनवाणा चेहरा करून सोफ्यावर बसलेली दिसली. मी विचारलं, अशा का बसलात बाईसाहेब, भूक लागली? तिनं नकाराची मान हलवली. मग भांडलात होय, बेबीशी की बाळशी? नाही बरं का, आमचं होतं का कधी भांडण? मग झालं काय ते तरी कळू दे. की नाही ताई? आशाला काहीतरी सांगायचं होतं, पण सांगता येईना. ती रडू आवरीत आहे असं मला दिसलं. मी आशाला जवळ घेतलं. तिचं तोंड कुरवाळलं. तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हटलं, काय झालं माझ्या बाबीला? पोरीनं मला मिठी मारली. तिच्या चिमुकल्या हाताचा माझ्या गळ्याभोवती विळखा पडला. तिच्या त्यावेळच्या विळख्यात मला आतापर्यंत कधीही जाणवलं नव्हतं असं काहीतरी जाणवलं. तो विळखा तिनं अगदी करकचून मारला असला तरी त्यात मला गुदमरायला झालं नाही. उलट तो मला मनस्वी आल्हाददायक वाटला. दाटून आलेल्या आवाजानं आशा उद्गारली, ताई? काय झालं बेटा, सांग ना. ताई, विश्वास की नाही रुसलाय तुझ्यावर. तो म्हणाला ताई वाईट आहे म्हणून. मग मी एक चापटी मारली त्याला, तर तो माझ घरात फुरंगटून बसलाय. म्हणजे स्वारी घरात आहे? काय झालं ग त्याला माझ्यावर रागवायला? मी लगबगीनं आत गेले. त्याची केविलवाणी चर्या पाहून मन कलबललं. मी त्याला उचलून घेतलं आणि विचारलं, का रुसवा आलाय राजेश्री? मी वाईट आहे होय? आशेसारखीच विश्वासची ती मिठी मला गोड गोड वाटली. ताई ग, एवढा एकच शब्द उच्चारून लेकरू हंबरलं. त्याला चुचकारून उगी करायला मला घटका लागली. त्याचा कड ओसरल्यावर त्याला मी विचारलं, तुला चेंडू आणून दिला नाही म्हणून रागावलास? बैस जरासा, आत्ता जाऊन घेऊन येते बाजारातून. मी त्याला खाली ठेवू लागताच तो मला घट्ट धरून ठेवीत म्हणाला, मला चेंडू नको, असंच घेऊन बस. बसलेच आहे की, पण रागावलास कशासाठी हे तरी सांग. उगीच रागावलो ग, की नाही खेळताना बाळ दुपारी पडला. मी नाही त्याला पाडलं, आपणच पडला आणि रडायला लागला. काही लागलं नव्हतं ग त्याला, पण रडायला लागला. मग अक्कांनी त्याला जवळ घेतलं आणि मांडीवर थोपटीत गाणं म्हटलं. किती गोड गाणं म्हणतात अक्का. बाळसारखं मांडीवर पडून थोपटून घ्यावं असं मला वाटायला लागलं. नि मग तुझी आठवण. विश्वासला नीट सांगता येईना, पण त्याला काय सांगायचं होतं ते मी समजले. त्याला आई हवी होती. मी त्याची नुसती दाई होते. त्याची सर्व तऱ्हेची शुश्रूषा करीत होते, पण तेवढ्यावर त्याच्या बालमनाची भूक भागत नव्हती. हा उमज पडताच मी त्याचा मुका घेतला. लगेच त्याची चर्या टवटवली. त्याला मांडीवर आडवा घेऊन थोपटलं आणि आशेला म्हटलं, हं, बाहुलीचं गाणं म्हणतेस ते म्हण ग, आमच्या राजाला आज गाणं हवंय म्हणे. मला नको गाणं. ताई ग, तू नुसती बोल, गोष्ट सांग. सांगतेस? विश्वासचे ते लढीवाळ बोल आणि माझ्या गालांना होणारा त्याच्या मऊ मऊ बोटांचा स्पर्श मलाही कसल्या तरी अपूर्व सुखात तरंगत असल्यासारखं वाटायला लागलं. माझ्या ठिकाणची आई जागी झाली होती काय कुणास ठाऊक. जे सुख विश्वासला पाहिजे होतं ते आशाला तरी कसं नको असेल. ती विश्वासून 2-3 वर्षांनी मोठी असेल आणि मुलींच्या जातीचा समजूतदारपणा तिला थोडा अधिक असल्यामुळं ती मनातली रुखरुख मनातच ठेवीत असेल. पण तिला मुळात रुखरुखच वाटत नसेल असं कसं म्हणायचं. तिच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी मी म्हटलं, आशा बाळ तू ये ना जवळ. किती हौसेनं आली पोर आणि मला अगदी बिलगून बसली. मी तिच्या अंगावरून हात फिरवला. तिचं तोंड कुरवाळलं आणि विचारलं, अगं हो, विसरलेच विचारायचं. कपाटात खायला ठेवलं होतं, ते खाल्लं का ग? नाही ताई, विश्वासला मी द्यायला लागले तर तो घेईनाच बघ. मग मीही घेतलं नाही. आणखी नाही ताई,
अक्कांनी बेबी बाळ बरोबर बोलावलं होतं तर हा येईनाच बघ. आता कसा गुलुगुलू बोलतो आहे, पण मगाशी अगदी फुरंगटून बसला होता. असंच करतो गा सदा न कदा. तू आल्यावर मात्र जातं याचं रुसणं फुगणं पार पडून. आहेच माझा राजा तसा, असं म्हणून मी विश्वासचा मुका घेतला. आपलाही तसा मुका घ्यावा अशी उत्कंठा आशेच्या चर्येवर उमटल्याचा मला भास झाला. मी तिला आणखीन जवळ ओढताच तिनं माझ्या गळ्याला आपल्या नाजूक हाताचा विळखा घातला आणि माझ्या खांद्यावर मान अशा बेतानं ठेवली की तिचा गाल साहजिकच माझ्या ओठांजवळ यावा. मी तिचे पापे घेतले. तिच्या डोळ्यात समाधानाचं पाणी चमकलं. मलाही किती समाधान वाटलं त्यावेळी. त्या दिवसानंतर रोज घटका 2 घटका तरी आशा विश्वासला जवळ घेऊन हसवा खेळवायचं असा मी नेमच ठरवून टाकला. त्यांचा गोड लढिवाळपणा पाहून एकीकडून मला सुख व्हायचं आणि एकीकडून माझ्या मनात कालवाकालव व्हायची. या लेकरांच्या आया असत्या तर त्यांनाही नसतं काही सुख मिळालं, आणि त्यांचं सुख हे खरोखरचं सुख, माझ्यासारखं जोडलेलं नातं नव्हे. आतड्याचा जिव्हाळा त्यांचा. पण बिचाऱ्या या सुखाला मुकल्या आणि आपण मरून या पोरांनाही मायेच्या सावलीला पारखं केलं. मुलांना आज याची जाणीव नसली तरी उद्या त्यांना खरा प्रकार कळला तर ती कष्टी झाल्या वाचून राहायची नाहीत. माझ्या मनात विचारांचा असा गोमकाला व्हायचा आणि आनंदातही उदासवाणं वाटायला लागायचं. पण एकंदरीत आशा विश्वासनी माझ्या मनातली एक उणीव भरून काढली होती आणि मी संतुष्ट झाले होते. कष्ट करायला मला नवा हुरूप आला होता. जीवमान असेपर्यंत या लेकरांना त्यांचा पोरकेपणा जाणवू द्यायचा नाही अशा उमेदीनं मी माझे उद्योग आवरीत होते. हळूहळू माझं काम माझ्या एकटीच्या हातून उरकण्या इतकं थोडं राहिलं नाही. मला कुणाची तरी मदत घेणं भागच झालं. तेव्हा माझ्या मनात विचार यायला लागला, आपल्यात कितीतरी बायका निराधार म्हणून हाल वनवासात दिवस कंठत आहेत. अशा स्त्रियांचा संघ जमवून उद्योग वाढवला तर त्यांची सोय होईल आणि आपलीही होईल. स्वार्थ आणि परमार्थ एकदमच साधत असेल तर का साधू नये. नंदनवनात भिक्षा मागून दिवस काढणारी तुळसाबाई नावाची एक उतारवय झालेली बाई होती. उजाडताच नदीला अंग धुवायला चाललेली आणि अंग धुवून आल्यावर देवदेवळात पूजा आरत्या करीत फिरत असलेली दिसायची. 11च्या सुमाराला माधुकरीला निघायची ती. अशी भिक्षा मागण्यापेक्षा तिला हक्कानं पोट भरायची संधी मिळाली तर ती आनंदानं तयार होईल असं मला वाटलं. पण मला वेगळाच अनुभव आला. मी पोटाला घालीन, धडूतं पांघरून पुरवीन, घरात ठेवून घेईन, बसल्या बसल्या होईल तेवढं काम करावं म्हणजे झालं, असं मी तिला विचारलं. तिनं कसलाही विचार न करता म्हटलं, नको ग बाई मला तो व्याप. देवानं खास चालवलंय माझं. त्यानं जन्म दिलाय, तो सांभाळेल मला मरे पावेतोर. तुळसाबाईच्या या उत्तराचं मला नवल वाटलं आणि देवाची जादू माणसाच्या मनाला कशी भारून टाकते याची गंमतही वाटली. भीक मागायला लावतो ती सुद्धा देवाची कृपाच वाटत होती म्हातारीला, आणि ही कृपा हातची सोडायला ती तयार नव्हती. भीक मागणं लाजिरवाणं म्हणतात, पण तुळसाबाईला तसं का बरं वाटत नाही हे मला समजेना. पण थोडा विचार केल्यावर तोही उलगडा झाला. एखादी हलकी गोष्ट सुरुवातीला लाजिरवाणी वाटली तरी सवयीनं तिचंच भूषण वाटायला लागतं. आमच्या गावच्या बाबू कोळ्याची आठवण झाली मला. 7दा तुरुंगात जाऊन आल्याची शरम वाटण्याऐवजी तो मोठा पराक्रमच वाटतो त्याला. बाबू आता म्हातारा झालास, चोरीची खोड सोड ना, असं रावजींनी त्याला एकदा म्हटलं होतं. तर त्यानं उत्तर दिलं, राव, तुरुंगाचं भय शेळपटांना. 7दा तुरुंगात गेलो तसा 8व्यांदा जाईन. तुरुंगात जाणं हे मर्दाचं काम. बाबूला चोरी करणं म्हणजे मर्दुमकी वाटते, तशीच भीक मागणं ही तुळसाबाईला देवाची कृपा वाटते. कामधंदा न करता आणि कसली जबाबदारी न घेता जगायची चटक, हेच तुळसाबाईच्या नकाराचं खरं कारण आहे अशी मी मनाची समजूत घातली. पण तुळसाबाईनं मला एक दुसरा अनुभव आणून दिला. माझं आमंत्रण नाकारण्याचं ती आपण होऊन गावात समर्थन करत फिरत होती. ना आई बापाचा ठिकाणा ना जातकुळीचा पत्ता, अशी पोरं बाळगणारी ही बया, हिला ना देव ना धर्म, अशा भ्रष्टाचारात कशाला शिरू आणि नरकाची धनीन होऊ. गेल्या जन्मी कोणतं पाप केलं ते या जन्मात फेडत बसले आणि या जन्मात नवं पाप करून पुढच्या जन्माची नासाडी कशाला करून ठेवू. तुळसाबाईचं हे म्हणणं मला कळलं तेव्हा मी कपाळाला हात लावला. दुसरं काय करणार. पहिल्या पावलीच अशी ठेच लागल्यामुळं मी निराश झाले. आपण होऊन कुणाचं बरं करायला गेलं तरी ते अंगाशी येतं, त्यापेक्षा त्या फंदात न पडलेलंच बरं असं मला वाटायला लागलं.
तरी पण गरजू स्त्रियांचा संघ करून मोठ्या प्रमाणावर उद्योग चालवण्याची कल्पना माझ्या मनातून दूर होईना. तुळसाबाईसारख्या हट्टी, दुराग्रही आणि मरणाकडे डोळे लावून बसलेल्या बायका सोडल्या तरी ज्यांच्यापुढं भलं मोठं आयुष्य आहे आणि परिस्थितीनं नाडल्यामुळं ते कसं कंठायचं हा ज्यांना पेच पडला आहे, अशा स्त्रिया आपल्या समाजात आहेत. त्यांना आशेचा मार्ग दाखवला तर त्या झिडकारणार नाहीत. बघावाच फिरून एकदा प्रयत्न करून, असं मला वाटायला लागलं. हा विचार फिरून उचल खात होता. त्याला दुसरंही एक कारण होतं. घर सोडल्यापासून आतापर्यंत मी गोष्टी केल्या त्या घरच्याहून काय वेगळ्या होत्या? मी जागा बदलली तरी वेगळं असं फारसं काही केलं नाही. वेगळं काहीतरी करून दाखवावं. आपला भार दुसऱ्यावर न घालता दुसऱ्याचा भार हलका करण्याची धडपड करावी. स्त्री देखील समाजाची सेवा करू शकते हे जगाला दाखवावं, असं काहीतरी आपल्या मनात होतं. पण ते बाहेर पडण्यासारखं तसं काहीच आपण करून दाखवलं नाही, ही रुखरुख मला चैन पडू देत नव्हती. आणि तुझं असं काही ना काहीतरी कार्य करून दाखव, असं माझं मन मला ताकीद देत होतं. माणसाच्या मार्गात जसे अवचित अडथळे येतात, तसंच या मार्गावर त्याला ध्यानी मनी नसलेले सोबतीही मिळतात. वारुताईची सोबत मला मिळाली ती अशीच नाही का? मी लोकांची कामं घरबसल्या करते असं तिला कळलं. ती एक दिवस दुपारी माझ्याकडं आली. नंदन गावात कुणाकडं तरी पाहुणी म्हणून ती आली होती. तिनं मला विचारलं, तुमच्या कामात हातभार लावायला तुम्हाला कोणी हवं आहे का? हो, हवंय तर. मी शोधते आहे, पण बायका तयारच होत नाहीत. मी आले तर घ्याल मला? हो, काय हरकत आहे, पण तुमची पैशाची मागणी मला झेपली पाहिजे. मला एक दिडकी सुद्धा देऊ नका तुम्ही. मला तुमच्यापाशी ठेवून घ्या. पोटावारी राहीन मी. वारुताईची हकीकत ऐकून मला भडभडून आलं. काम न करताही सांभाळ करावा अशीच तिची अवस्था होती. वर्षभर सुद्धा संसार सौख्य तिच्या नशिबी नव्हतं. दिराच्या घरची बटीक होऊन दिवस काढायचं तिच्या नशिबात होतं. जाऊ मर काम करून घेई आणि शिळं पाकं खायला घाली, तेही गोड बोलून नव्हे. स्त्रीला पुरुष छळतात असा त्यांच्या विरुद्ध डांगोरा पिटतात, पण बायकाही बायकांचा छळ थोडा थोडका करीत नाहीत. वारुताईनं जाऊबाईंची एक एक करणी अशी सांगितली की तिच्यावर विश्वास सुद्धा बसायचा नाही कुणाचा. पण तिच्या सांगण्याबरोबर तिच्या अंतर्यामीचे जे कड बाहेर पडत होते ते प्रत्यक्ष पाहिल्यावर तिच्या सांगण्यात लबाडी असेल, ती खोटंच नाटक करीत असेल असा संशय सुद्धा मला आला नाही. वारुताईच्या अखेरच्या शब्दांनी तर तिच्याविषयीचा माझा कळवळा बळावला. ती म्हणाली, काय कर्म सांगायचं बाई तुम्हाला? मी गुरासारखं राबायला मागं घेतलं नाही, शिळ्या पाक्याला नाक मुरडलं नाही. जाऊबाईंच्या शब्दाचा मारही मुर्दाडपणानं सोसला आणि पुढंही सोसला असता, पण भाऊजींची भीती माझ्या सगळ्या घट्टपणाचं पाणी पाणी करायला लागली आहे. भाऊजी गावातले प्रतिष्ठित गृहस्थ आहेत. धार्मिक, सरळमार्गी, सदाचारी असं ते म्हणवून घेतात. स्नान, संध्या, पूजा अर्चा, संध्याकाळचा देवदर्शनाचा त्यांचा नेम एवढंच लोकांना दिसतं. पण त्यांचे अंधारातले चाळे कुणाला दिसायला बसलेत? काय सांगू बाई तुम्हाला? काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून मी त्यांच्या हल्ल्यातून बचावले. खुसफुशीनं जागी झालेनी ओरडले. जाऊबाई धावून आल्या आणि माझ्यावरलं संकट मागल्या पावली पसार झालं. रात्री बेरात्री ओरडत उठायला भूतबीत बडवलं की काय तरी, असं तणतणल्या बाई. खरंच मला भूत संबंध बाधणार होतं, पण सांगणार कशी? आणि सांगून माझ्यावर विश्वास थोडाच बसणार कुणाचा? मी गप्प बसले. इतर वेळी दावेदारणीसारखी वाटणारी जाऊबाई मला त्यावेळी माय माऊलीसारखी उपकारी वाटली. जास्त कसला विचार न करता मी वारुताईंना ठेवून घेतलं. 8-15 दिवसातच तिचं माझं जातक जमलं. पण वारुताईसारख्या तरुण विधवांच्या राशीला लागलेले पापग्रह तिला अजूनही पीडा देतच राहिले. तिला परत आपल्या कोंडवाड्यात अडकवण्याचा तिच्या भाऊजींनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष तिराहितामार्फत प्रयत्न चालवलाच होता. त्यांना तिची करुणा येत होती म्हणून नव्हे, तर आपणासारख्या मान्यवर माणसाची भावजय गाव सोडून मोलाची कामं करून पोट भरते या ठपक्याचा त्यांना बाऊ वाटत होता. आपल्या पापाचा बभरा ही बया करेल अशी धाकधुकही त्यांना वाटल्या वाचून राहत नसेल. पण वारुताई खंबीर राहिली. तिनं त्या सगळ्यांच्या प्रयत्नाला दाद दिली नाही. त्यांनी दाखवलेल्या आमिषांची भुरळ तिला पडली नाही. आर्जवानं जे काम साधत नाही ते भीती दाखवून साधण्याचा प्रयत्न माणूस करतो. वारुताईंच्या भाऊजींनीही तसा केला.
घरचे दागदागिने चोरून नेल्याबद्दल तिच्यावर खटला करण्याची भूमिका त्यांनी उठवली आणि अस्वला आधी दरवेशाची आरोळी म्हणतात त्याप्रमाणे तिचं घरातलं वर्तनच ठीक नव्हतं अशी कंडी पिकवण्यासही त्यांनी कमी केलं नाही. या बागुलबुवाला मीही भ्याले. वाटलं ह्या नसत्या भानगडी कशाला घ्या. वारुताईची मला कीव वाटत असली तरी तिच्यापायी आपल्यावर कसली तोहमत आली तर ती निस्तरत बसायला वेळ आणि बळ आपणाला कुठं आहे. धर्म करताना कर्म उभं राहिलं तर काय घ्या. पण माझ्या या डळमळीत मनाला अक्का, बापू, बाळाभाऊ, पारखीणबाई या मंडळींनी धीर दिला. मुळसफीनबाईंची आणि माझी आता चांगली ओळख झाली होती. त्यांनाही मी वारुताईला भेटवली आणि तिच्याच तोंडून त्यांनी तिची कर्मकथा ऐकली. त्यांनी आपल्या साहेबांना ती सांगितली वाटतं. सर्वच मंडळींनी मला आणि वारुताईला निर्धास्त राहायला सांगितलं. वारुताईच्या रूपानं मला एक कष्टाळू आणि कुशल मदतनीस मिळाली. एवढंच नव्हे तर एक पाठची बहीण मिळाल्याचं समाधान मला वाटू लागलं. आशा विश्वासना मावशी मिळाली. ही छबकडी होतीच तशी गोडवी. वारुताईला त्यांनी बघता बघता आपला लळा लावला. तीही त्यांची उस्तवारी उत्साहानं करायला लागली. एके दिवशी मी तिला म्हटलं, किती सोपस्कार करतेस ग पोरांचे, अशानं लाडावून मात्र ठेवशील त्यांना. वारुताई विश्वासला तीट लावीत म्हणाली, कोण लाड करणार नाही ताई अशा गुलाब मोगऱ्यांचे. तुम्ही तरी काय थोडी अपूर्वाई करता यांची. बघतेच की एकसारखी. आणि ताई खरं सांगू का तुम्हाला. वारुताईला गहिवर आल्यासारखा झाला. तो आवरून ती म्हणाली, ताई अशा विश्वासानं माझ्या भगभगीत जन्माला खरोखरच टवटवी आणली आहे. जाऊबाईंच्या पोराचं मी खंडीभर करीत होते, पण आई बापाप्रमाणे ती कार्टीही मला बटीक म्हणूनच माझ्याकडून चाकरी करून घेत होती. मायेचा शब्द कधी निघायचाच नाही कुणाच्या तोंडातून. खंडीभर खस्ता खाल्ल्याचं चीज तर व्हायचंच नाही, पण काडीची कसूर झाली तर घर डोक्यावर घ्यायची ती. आशा विश्वास मावशी अशी गोड हाक मारतात, तशी काकू ही गोड हाक त्या पोरांनी मारली असती तर तेवढ्यासाठीही मी जाऊबाईंचा छळवाद आनंदानं सोसला असता. ताई खरंच सांगते, आशा विश्वास मावशी म्हणून मला बिलगली म्हणजे की नाही हरवलेलं काहीतरी सापडलं असं मला वाटायला लागतं. माझ्या सहवासात वारुताईला सुख किती लागलं हे तिचं तिला माहीत, पण तिनं मला परोपरीनं सुखी केलं यात शंका नाही. कष्ट तर तिच्या अंगवळणीच पडले होते, म्हणून राबणुकीचं तिला काहीच वाटत नसे. बघावं तेव्हा ती काही ना काही काम करत असायची. शेजार पाजारणी फावल्या वेळी बसायला म्हणून येत आणि त्यांच्याबरोबर घटका दोन घटका गोष्टी बोलत बसण्यात आनंदच वाटायचा. पण अशा गोष्टी बोलत असतानाही वारुताईचे हात रिकामे नसायचे. काही निवडा टिपायला घेऊन बसायची किंवा तिचं शिवणं विणणं चालू असायचं. बायका म्हणायच्या, स्वस्त बसून 4 गोष्टी बोला की. तर ती म्हणायची, गोष्टी बोलायला हात का लागतात. माझे हात कामात असले तरी तोंड मोकळं आहे गोष्टी बोलायला. तुमच्यापेक्षा मीच जास्त बोलते आहे. वारुताईच्या या कामसू वृत्तीमुळं आमचं प्रपंच वस्तू भांडार कितीतरी जोरावलं. नुसत्या खाद्यपदार्थांऐवजी लोकरीच्या वस्तू, बाळ बाळंतिणीला लागणारी घरगुती औषधं, दुपटी, अंगडी, कुंच्या अशा वस्तू आम्ही तयार करून देऊ लागलो. त्यांनाही चांगल्या मागण्या यायला लागल्या. मला आणि शेजारणींना आवडणारा आणखी एक गुण वारुताईंच्या अंगी होता, तो म्हणजे तिचा गोड आवाज आणि पाठांतर. तिला जुनी नवी अशी कितीतरी गाणी येत होती आणि ती गाणी म्हणू लागली की कितीतरी घाईगर्दीत असलं तरी ऐकत बसावंसं वाटे. बायका बसायला म्हणून येत असल्या तरी त्यांची खरी इच्छा वारुताईनं गाणं म्हणावं हीच असे. विश्वासला तर तिनं गाण्याचं व्यसनच लावलं होतं. तिच्या कुशीत शिरून तिचं गाणं ऐकत झोपायचा त्याचा नित्यक्रम होऊन बसला. एखादा दिवस तिचं काम उरकायला 10-11 होत तर तोपर्यंत तो जागत बसे. मावशी मोकळी होईपर्यंत तो झोपायचं नाव काढू देईनासा झाला. मी जवळ घेतलं, थोपटलं तरी त्याचा डोळा म्हणून लागायचा नाही. वारुताईचा गाडा मार्गाला लागला. एक गांजलेली बहीण सुखी झाली याचं मला मोठं समाधान वाटलं. तरी अशाच एका हतभागी मुलीची मला वरचेवर आठवण होई आणि त्यानं माझं मन कासावीस होई. ती हतभागी मुलगी म्हणजे गौरी. संसार सुखाच्या वाढलेल्या ताटापुढं ती बसली, पण घास तोंडात घालायच्या आधीच दुर्दैवानं ते ताट ओढून नेलं. काय करील ती आता. विद्या, गुण, रूप सगळं काही आहे. चांगल्या माणसाचं चांगलं होतं म्हणतात. मग का अशी वाताहत झाली पोरीची. तिला सुखी करण्यासाठी मला काहीच का करता येणार नाही. या विचारांनी माझं मन अस्वस्थ होऊ लागलं
आणि गौरीची पहिल्यांदा माहिती कळली तेव्हा जो एक विचार माझ्या मनात चमकून गेला होता तो बळावायला लागला. गौरीची आणि रावजीची जोडी कशी सुंदर दिसेल. दोन अनुरूप माणसं एकत्र येतील, सुखाचा संसार करतील. करावाचा आपण प्रयत्न करायचा निश्चय होई, पण तो कसा करायचा हे मात्र मला सुचत नव्हतं. गौरीची आणि रावजीची भेट करून देणं फारसं कठीण नव्हतं आणि असा जोडीदार मिळत असताना गौरी त्याला झिडकारील हेही मला शक्य वाटत नव्हतं. पण रावजीच तिचा स्वीकार करायला कसे सिद्ध होतील ही गोष्ट मला कठीण, जवळजवळ अशक्य वाटत होती. या विषयावर त्यांचं माझं अनेकदा बोलणं झालं होतं आणि माझ्या आर्जवाचा, रुसण्या फुगण्याचा, उपाशी राहण्याचा काही उपयोग झाला नव्हता. त्यांचं एकच म्हणणं, माझी काळजी करण्यापेक्षा तू आपली काळजी घे. स्वतःला क्षुद्र समजण्याचा विकार तुझ्या मनाला जडला आहे तो काढून टाक. माणसाचं मोल त्याच्या रूपावर किंवा त्यानं मिळवलेल्या पदव्यांवर नसतं. त्याच्या अंतर्यामी माणुसकी ज्या प्रमाणात असेल त्यावर त्याचा चांगले वाईटपणा मोजायचा असतो. माणुसकीच्या मोजमापात तू अप्सरे इतकी सुंदर आणि पदवीवालीपेक्षाही विदुषी ठरशील. तुझ्यात मला कसलाही वैगुण्य दिसत नाही. तुला जो कमीपणा वाटतो तोच निसर्गानं माझ्या अंगी चिकटवला असता आणि माझ्या ठिकाणी तुझ्या दृष्टीनं असणारं वैभव तुला लाभलं असतं तर तू मला झिडकारलं असतंस काय? रावजींना बोलण्यात अडवणं महाकठीण कर्म आहे. माझ्यासारख्या अडाणी बायकोच राहू दे, पण त्यांच्याबरोबरीनं शिकलेल्या माणसांनीही वादविवादात त्यांना शरणचिठ्ठी दिलेली मी पाहिली होती. त्यांचे विचार पक्के आणि विचाराप्रमाणे आचरण करण्याचा खंबीरपणाही त्यांच्या अंगी असल्याचा प्रत्यय मला आलेला होता. अस्पृश्यता ही माणसांच्या खुळेपणामुळं बोकाळली आहे. माणसाला माणसाचा विटाळ होऊ शकत नाही हे आपलं म्हणणं रावजींनी हरिजनाच्या मुलाला घरी ठेवून आचरून दाखवलं होतं. त्यापायी त्यांना भाऊबंधांचा आणि गावकऱ्यांचा थोडका छळ सोसावा लागला नाही, पण त्यांनी पुढे टाकलेलं पाऊल मागं घेतलं नाही. रावजींच्या या खंबीरपणाचं मला इतर बाबतीत कौतुक वाटत असलं तरी आपल्या जीवितातला उणेपणाही त्यांनी हट्टानं सहन करीत राहावं हे मला पटत नव्हतं. त्यांच्या डोक्यातलं हे वेड झटकून टाकणं सरळ मार्गानं शक्य नसलं तर थोडीफार लबाडी करायलाही हरकत नाही असं मला वाटू लागलं. रावजी सुखी झाले पाहिजेत. त्यांचं जीवन सुखमय झाल्याखेरीज त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश पडणार नाही असं मला वाटत होतं. त्यांच्या गुणांची कुचंबणा दूर करून त्यांचा विकास करण्यासाठी मी थोडीशी लबाडी केली तर ते पाप न ठरता पुण्यच ठरेल असं माझ्या मनानं मला सांगितलं आणि मी त्यांना पुढील प्रमाणे लिहिलं. मी लिहिलेलं पत्र त्यांना खरं वाटावं याबद्दल मला खबरदारी घ्यायला हवी होती. मी घरून निघताना रावजींनी कॉलेजात असताना मला लिहिलेली पत्र मी बरोबर आणली होती. ती पत्र म्हणजे माझ्या आनंदाचा ठेवा. एकटेपणी त्या पत्राचं वाचन म्हणजे माझा ब्रह्मानंद. आज इतके दिवस झाले तरी आणि मी त्यांची इतकी पारायणं केली तरी त्यातला ताजेपणा आणि गोडवा तिळभर सुद्धा कमी झाल्यासारखा वाटत नाही. बापू ज्ञानेश्वरी वाचतात, ते अक्कांना सांगतात. प्रत्येक पारायणाला नवा आनंद द्यायचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीचंच आहे. रावजींची पत्र ही मला बापूंच्या ज्ञानेश्वरीसारखीच वाटतात. माझ्या या भाबड्या भाविकपणाला तुम्ही हसाल, पण मला त्याचं काही वाटायचं नाही. या माझ्या ठेव्यातल्या 1-2 पत्रांचा लोभ मला त्यावेळी सोडावा लागला. माझ्या पत्रांवर रावजींचा विश्वास बसण्यासाठी हाच एक मार्ग मला दिसला. मी पत्र तयार केलं